नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या एका शेवग्या पिकामधील नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहे की शेवग्या पिकामधील माव्याचा अटॅक कशा पद्धतीनं होतो आणि किती प्रमाणात याचा अटॅकचा दुष्परिणाम आपल्याला पिकाला होऊ शकतो आणि ह्याच्यासाठी कंट्रोलमध्ये उपाय योजना आपण काय केली पाहिजे. तर ह्याचा आपण पूर्णपणे माहिती देणार आहे. तर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला. तर आता सगळ्या हिवाळ्याचे दिवस आहेत, डिसेंबर महिना, थंडी जास्त पडलेली आहे. तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांची शेवगा हे फुलावस्थेत असतील अशा पद्धतीनं, आणि काही शेतकऱ्यांचे सेटिंग पण चालू आहे. इथं पण पहा, सेटिंग बऱ्यापैकी दिसायला लागलेले आहे. पण अशा वातावरणामध्ये होणारा एक दुष्परिणाम म्हणजे काय? तर अशा वातावरणात सगळ्यात जास्त शेवगा पिकाला धोका म्हणलं तर मावा या किडीचा होतो. तर तुम्हाला एक व्हिडिओ इथं दाखवतो. तर हे पहा, अशी पूर्णपणे फुलं लागलेली आहेत, पण माव्याचा अटॅक किती प्रमाणात दिसून आलेला आहे. तर हे पहा, हे झालं, गुच्छ झाला. हो का, इथं पण आहे, इथं पण आहे. हो का, अशा पद्धतीनं माव्याचा अटॅक होत आहे. आणि माव्याच्या अटॅकमध्ये इथं पाहू शकता की ही फुलं नंतर वाळून जातात. हे पूर्णपणे रस शोषून घेतात किडी, आणि त्याच्यानंतर परत जी काय सेटिंग झालेली आहे, आता हो का, ह्या इथं सेटिंग झालेलं आहे, पण पूर्णपणे माव्यानं त्याला वेढून टाकलेलं आहे. हो का, पूर्ण माव्याने त्याला अटॅक केलेला आहे. आणि ही नंतर ही काही शेवग्याची शेंग आहे, ही पूर्णपणे डेव्हलप होत नाही, ही इथं जळून जात आहे. तर अशा पद्धतीनं बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती माव्याचा अटॅक झालेला असणार आहे 100%, कारण की अशा वातावरणात अटॅक होणं साहजिकच आहे. तर आपण ह्याच्यासाठी उपाययोजना म्हणून काय केलं पाहिजे? कुठल्या कीटकनाशकची फवारणी घेतली पाहिजे? कुठल्या बुरशीनाशकची फवारणी घेतली पाहिजे? तर हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर इथं पण पहा, अशा पद्धतीनं माव्याचा अटॅक झालेला आहे. सेटिंग चालू आहे प्लॉटची, पण मावा अटॅक असल्यामुळं बुरशीजन्य रोगांचा पण इथं प्रादुर्भाव होत असतो, आणि जी काय आपली सेटिंग आहे हे पूर्णपणे गळून जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर इथं पहा, फुल ड्रॉपिंग पूर्णपणे झालेली आहे, आणि हो का, इथून होत आहे. हो का, हो का, ही जी फुलाचं आहे, तर हे पाहू शकता. हो का, ही जी सेटिंग झालेली आहे, पण हे गळून चाललंय. तर हे काय कशामुळे होतं? हे बुरशीजन्य रोगाचा जर प्रादुर्भाव झाला तर अशा पद्धतीची ड्रॉपिंग आपल्याला शेवग्या पिकामध्ये 100% दिसून येते. आणि ह्याच्यावर आपण प्रतिबंधात्मक उपाय हे लवकरात लवकर राबवले पाहिजेत, नाहीतर ह्याचं प्रमाण जास्त वाढू शकतं आणि याचा डायरेक्ट परिणाम आपल्या उत्पन्नामध्ये दिसून येतो. तर आता इथं बघा, पूर्णपणे फुलाचा गुच्छ आहे, त्याच्यापैकी एकच शेंग तयार झालेली आहे, बाकी सगळे ड्रॉपिंग झालेलं आहे. इथं पण पाहू शकता, 2च शेंगा तयार झालेल्या आहेत. तर ह्याच्या कंट्रोलमध्ये आपण कुठल्या कीटकनाशकाचा वापर केला पाहिजे? तर सगळ्यात पहिल्यांदा, जर प्लॉटमध्ये फुलांची संख्या एकदम कमी असेल किंवा अशा पद्धतीमध्ये फुलं असतील, तर आपण रोगर या कीटकनाशकाचा वापर केला तरी चालेल. पण ह्याला काही लिमिटेशन आहेत. जर असं फुल उमललेलं असेल तर आपण ते वापरू शकत नाही. ह्याचं पण काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. आणि जर शेतकऱ्यांचा प्लॉट अशा पद्धतीनं असेल फुलावस्थेमध्ये, तर अशा प्लॉटमध्ये जे की दमन कंपनीचं बायो 303 जे कीटकनाशक येतं आहे, म्हणजे बायो इन्सेक्टिसाइड आहे, त्याचा आपण 100 मिलीनं वापर, म्हणजे 1 लिटर पाण्यासाठी अर्धा मिलीचा वापर, तर 200 लिटरला 100 मिलीचा वापर केला पाहिजे. याच्यामुळं बऱ्यापैकी मावा हा कंट्रोलमध्ये येतो. आणि हे जर अवेलेबल नसेल तर दुसरं कीटकनाशक म्हणलं तर इमिडाक्लोप्रिड 30%तलं, जे की बायर कंपनीचं कॉन्फिडर सुपर नावाने येतं आहे. तर ह्याचा पण वापर केला तरी 100% मावा कंट्रोलमध्ये येतो. पण ह्याचं वापरण्याचं प्रमाण जर पाहिलं तर आपण जे रेग्युलर प्रमाण आहे बॅलरला अ, बॅलरला 100 मिली, तर शेवग्यासाठी आपण ते प्रमाण कमी करून बॅलरला 50 मिली घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये कीटकनाशकमध्ये आणखीन नीम ऑइल याचा पण वापर आपल्याला करावा लागणार आहे. ह्याला कसं आहे, जास्त स्ट्रॉंग हेवी इन्सेक्टिसाइड वापरून चालत नाही. त्याच्यामुळं 200 लिटर पाण्यासाठी 50 ml बायो आपलं कॉन्फिडर सुपरचा वापर करायचा आहे.
आणि जर हे पण अवेलेबल होत नसेल तर तुम्ही टाटा मानिक बॅलरला 100 ग्रॅम ह्याचा वापर केला तरी चालतो. ह्या टाटा मानिकमध्ये सुद्धा पण आपण नीम ऑइलचा वापर करणं गरजेचं आहे. ह्या आतापर्यंत सांगितल्यापैकी कुठलंही कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता. फक्त रोगरला काळजी घ्यायची एवढीच की फुलकळीत प्लॉट असलेला नको आहे. हे झालं कीटकनाशक. आणि आपल्याला बुरशीनाशकमध्ये आता कारण हे फुलं अशी गळून जाण्याचं प्रमाण हे बुरशीजन्य रोगांमुळे होतं आहे. तर याच्यासाठी आपण कुठलं बुरशीनाशक घेतलं पाहिजे तर बायर कंपनीचं जर नेटिव्ह बुरशीनाशकचा जर बॅलरला 200 लिटरच्या 100 ग्रॅमचा वापर केला तर अतिउत्तम राहील. त्याच्यामुळे सर्व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कंट्रोलमध्ये येईल आणि जे काही बुरशीजन्य रोगाची लागण आहे ही पूर्णपणे निघून जाईल. हे जर तुम्हाला महाग वाटत असेल तर तुम्ही सिंजेंटा कंपनीचं अमिस्टार टॉप किंवा प्लेन अमिस्टार याचा पण वापर करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल, माहितीदार वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.